गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। हे जे काही आपण अद्यापर्यंत ऐकून आहात ते खरंच वास्तविक आहे, ते आपल्याला स्वीकारावंच लागेल। कारण आपल्यावर जर कोणी अन्याय करत असतील, आपल्याला जर काही गोष्टी आवडत नसतील, तर आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपण त्या गोष्टीला व्यवस्थितरित्या विरोध करण्याचं काम करू शकतो। तर त्याच शिक्षक दिनानिमित्त आज मी माझ्या सर्व गुरुवर्यांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक साष्टांग दंडवत नमस्कार करून मी त्यांच्याबद्दल काही व्यक्त होत आहे। तर मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर। आज मी जवळपास 17 ते 18 वर्षापासून शारदा संस्कृत क्लासेस या नावे ट्यूशन क्लासेस चालवतो। आजपर्यंत हजारो विद्यार्थी आमच्या हातून घडलेले आहेत आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, गुणवत्ता वृद्धीसाठी तसेच संस्कार वृद्धीसाठी अविरत प्रयत्न केलेला आहे। आज जरी त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही असलो त्यांचे गुरु, तरी आमचे सुद्धा गुरु आहेत। सर्वप्रथम संस्कृतच्या माध्यमाने मला जे माझ्या जीवनामध्ये लाभले ते म्हणजे आमचे आदर्श अविस्मरणीय रामदासजी गुरुवर्य। तसं शाळा महाविद्यालयाच्या माध्यमाने सुद्धा अनेक शिक्षक लाभले। वेळोवेळी त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्हाला घडविण्याचा प्रयत्न केला, त्यांचीही मनस्वी मी आज आभार मानू इच्छितो। पण जीवनामध्ये जे काही परिवर्तन घडलं ते म्हणजे संस्कृतच्या बाबतीमध्ये घडलं, ते म्हणजे आमचे रामदासजीमुळं। आणि हे आपणा सांगावयास मला मनस्वी आनंद वाटतो की 11वी 12वी BA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर MA फर्स्ट इयर सेकंड इयर BEd MA पॉलिटिकल सायन्स फर्स्ट इयर सेकंड इयर एवढं शिक्षण होऊन सुद्धा आपण एक स्टँड नव्हतो, काही जीवनाची जगण्याची काही दिशाच नव्हती निश्चित। पण ज्या वेळेस MA संस्कृत शाहू महाविद्यालयात चालू होतं, तसं 11वी पासून शाहू महाविद्यालयाचाच विद्यार्थी आहे मी MA पर्यंतचा। तर त्या ठिकाणी MA संस्कृत चालू असताना रामदासजी गुरुवर्य आम्हाला भेटले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आमूलाग्र बदल आमच्या जीवनामध्ये झाला। आज जो काही मी आहे तो सर्व काही आमच्या गुरुवर्य आदरणीय रामदासजी गुरुजींमुळेच आहे। कारण त्यांच्यामुळे मला जगण्याची प्रेरणा भेटली आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्कृत कशा पद्धतीने शिकवायचं, कशा पद्धतीने बोलायचं याचं सुद्धा ज्ञान लाभलं। मरेपर्यंत त्यांचे मी उपकार विसरू शकणार नाही। त्यानंतर आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेली एक सहचारिणी, भार्या, पत्नी म्हणून आम्हाला लाभली। तिनं आपली वेशभूषा कशी ठेवायची, केशभूषा कशी ठेवायची, स्वच्छता कशा पद्धतीनं स्वतःची आणि घराची ठेवायची, नेहमी प्रोत्साहन वगैरे देत गेली। तिला मी महागुरु म्हणून ओळखतो। तर तिचेही उपकार मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही। कारण आज जे काही आहे त्यामध्ये तिचा सुद्धा सिंहाचा मोलाचा वाटा आहे मार्गदर्शन करण्यामध्ये। म्हणून ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे असतं त्यांना कधी आयुष्यामध्ये विसरायचं नसतं, अशी आमची ही गुरुजनांची शिकवण आहे। त्यानंतर संगीत क्षेत्राच्या बाबतीमध्ये आम्हाला श्री देशिकेंद्र विद्यालयाचेच माजी अध्यापक, इंग्रजी अध्यापक महाजन सर लाभले आणि त्यांचे फेसबुकवरील आम्ही गाणे ऐकायचो, आवडायचे, गुणगुणायचो सुद्धा। मग त्यांना एके दिवशी चहापानासाठी घरी बोलवल्यावर त्यांना एक छोटंसं गाणं म्हणून दाखवल्यावर त्यांनी पाठीवर थाप दिली आणि म्हटले, वाह काय आवाज आहे। कसा होता मलाही माहिती नाही, पण त्यांनी थाप दिली
एवढं आवडलं. मग त्याच्यानंतर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटच्या आधारे मी आज तोही माझा छंद पूर्ण करतोय. आणि त्यांच्यानंतर मग दुसरे जे कोणी संगीताचे आणखी आम्हाला मेघराज सर असतील, विजय जाधव सर असतील, अविनाश देशमुख सर असतील, त्यांचेसुद्धा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर फोर व्हीलर गाडी, सायकल असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर या फोर व्हीलरच्या माध्यमानं आम्हाला एक मुस्लिम मित्र आमचे समीर भैया लाभले आणि त्यांचेही मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल झालाय, जगण्याची प्रेरणा भेटलेली आहे, त्यांना आपण विसरता कामा नये, विसरूच नाही. तसे आई वडील प्रत्येकासाठी आद्य गुरु असतात, सत्य आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते पार पाडतात. आपलंही कर्तव्य आहे आपण मोठं झाल्याच्या नंतर त्यांची सेवा करणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी आपुलकीनं प्रेमानं बोलणं, हे आपल्या संस्कारात रुजलेल्या गोष्टी आहेत. आपण जर आपल्या आई वडिलांशी व्यवस्थित नाही वागत असलो, बोलत नसलो, तर आपले गुरु काय म्हणतील याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर आपण ज्यांना शिकवतो त्यांनी आपला काय आदर्श घ्यायचा. म्हणून चांगलं सांगण्याची जबाबदारी जो कोणी स्वतः चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे असते. नाहीतर ज्ञान सांगी लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, अशा पद्धतीची मन सार्थ ठरल्याशिवाय राहू शकत नाही. प्रयत्न करतोय प्राणीमात्राची सेवा करण्याची, आपल्या जवळ असलेल्या प्रत्येकांना निस्वार्थी भावनेनं प्रामाणिकपणे व्यवस्थित न्याय देण्याचे. अशा प्रकारे आज शिक्षक दिन आहे. अद्यापर्यंतच्या शिवाजी विद्यालय घरणी असेल, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घरणी असेल, शिवाजी विद्यालय घरणी असेल, श्री राजस्थान विद्यालय लातूर असेल, त्याचबरोबर श्री संत गोविंद बाबा विद्यालय लातूर रोड असेल, त्यानंतर शाहू महाविद्यालयामध्ये 11वी ते BA पर्यंत, त्यानंतर MA बसवेश्वर महाविद्यालय पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर B.Ed अमरावती जिल्हा परतवाडा या ठिकाणी, त्यानंतर परत शाहू महाविद्यालयामध्ये MA संस्कृत या विषयासाठी. अशा पद्धतीचा हा जीवन प्रवास आमचा चालत आलेला आहे. आणि या सर्व गुरुवर्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामध्ये आपल्याला काही चांगले गुणवैशिष्ट्ये वाटतात ते आपण आत्मसात केले पाहिजेत. मग तो मोठा असेल, लहान असेल, घरचा असेल, बाहेरचा असेल, त्यांचे गुणवैशिष्ट्ये आपण आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. अक्षरशः फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, ईमेल ID असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा शिकण्यात आलेल्या आहेत. झूम ॲपच्या माध्यमानं प्रोत्साहित करणारे आमचे इंद्रजीत दुडिले सर सध्या मुंबईला असतात. यश मॅथ्स क्लासेसचे यशवंत गुट्टे सर, त्यांनीही आम्हाला बऱ्याच वेळा प्रोत्साहित केलेलं आहे. शरद मोहिते म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनीही प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये अनेक गुरुवरी आम्हाला लाभलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, मन्मथ स्वामी मठाचे अधिपती आणि अयोध्या मंदिर निर्माण समितीवर महाराष्ट्रातून एकमेव असणारं व्यक्तिमत्व डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, त्यांचेही आमच्यावर भरपूर उपकार आहेत, आशीर्वाद आहे त्यांचा आमच्यावर. का तर आम्हाला संस्कृत बोलता येतं. अहम संस्कृत अध्यापक अस्मि एतस्मात् कारणात् मम अध्ययन कर्तव्यं वर्तते. अधिक प्रमाणात संस्कृत भाषायामेव संभाषणं करणीयं. छात्रान् संस्कृत भाषायाम् एव अध्यापनस्य कार्यं करणीयमिति. आपणही अभ्यास केला पाहिजे. शाहू महाविद्यालयातील अखिलेशजी शर्मा सर, सोमदेव शिंदे सर यांनीही मला फोनच्या माध्यमानं, ज्यावेळेस मी नवीन संस्कृत शिकायला लागलो होतो त्यावेळेस त्यांच्याशी संभाषण करायचो. त्यांची उपकार मी नाही विसरू शकणार. अशा प्रकारे काही जणांचं नाव विसरलं असेल तर क्षमस्व त्याच्याबद्दल. कुणी काही असं मनासला वाईट वाटून घेऊ नये, कारण आपल्या सर्वांच्या माध्यमानं मी काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आपला सर्वांचा मी मनस्वी आणि आहे तोपर्यंत ऋणी राहण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या हातून कोणतंही वाईट कार्य होणार नाही
अशा पद्धतीची सद्बुद्धी देव मला देवो, जगण्याची प्रेरणा मिळावो आणि अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या संदर्भामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून दाखवलेले आहेत. इथून पुढं सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ कशी मार्क्स मिळवायचे याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मग आपल्या घरातील लेकरं असतील किंवा आपल्या ट्युशनच्या माध्यमाने येणारे लेकरं असतील, त्यांना घडवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. शारदा संस्कृत क्लासेस, लातूर. धन्यवाद.